आनंदाची बातमी आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1500 रुपये राज्यातील लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार। या योजनेअंतर्गत बघितलं या 9 लाख महिला सोडल्या तर उर्वरित महिलांच्या खात्यामध्ये आजपासून 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। यासाठी राज्य सरकारने 3490 कोटी रुपये ज्या आहेत महिलांच्या खात्यामध्ये जमासाठी देण्यात आलेली आहे आणि ती जी रक्कम आहे त्या बँक ट्रान्सफर करण्यात आलेली आहे। बँकेच्या माध्यमातून चेकमध्ये जमा तर मोठे की बहिणीअंतर्गत तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपयांचा जो हप्ता आहे तो खटाखट महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले का नक्की कमेंटमध्ये सांगा। त्याचबरोबर जर तुमच्या खात्यामध्ये मागील हप्ते आलेले नसेल तरी सुद्धा सांगा, त्या अंतर्गत आपण नवनवीन अपडेट त्या अंतर्गत आणत राहू। तर अशा प्रकारे बघितलं तर 8वा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये खटाखट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या अगोदर आपण एक अजित पवारांचा इंटरव्ह्यू बघितलेला होता, त्या अंतर्गत त्यांनी जालनामध्ये असताना एक 8 दिवसांच्या आतमध्ये पैसे महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास होईल आणि त्यासाठी 3490 कोटी रुपयांच्या चेकवर सही करून आल्याची बातमी आपल्याला पाहायला मिळालेली होती। आता बघितलं तर तो अर्थसंकल्पामधले जे पैसे होते आता ते महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली। 3490 कोटी रुपये आता खटाखट महिलांच्या खात्यामध्ये येत्या 2-3 दिवसांमध्ये सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होईल। आज लाखो महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आज सकाळपासून काही महिलांच्या खात्यामध्ये तर आज संध्याकाळी सुद्धा अनेक महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत एक मोठी खुशखबर आहे महिलांसाठी। त्यांना 1500 रुपयांचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर अशा प्रकारचा आजचा आपला हा महत्त्वपूर्ण अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।